धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. तुका म्हणे पोट झालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. विठ्ठल विठ्ठल धन्य मी मानीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाही काळा हाती. श्री गुरु चरण सरोज रजनीज मन मुकुर सुधारी. बरणौ रघुबर बिमल जशो जोदायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोहि, हरऊ कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम. खलानीश वादापनोदार दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या वारकरी, यार करे संतांचा वारकरी संतांचा, यार करे संतांचा वारकरी संतांचा. हे मस्तक पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही,
न पडे आबाही काळा हाती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित नामपर प्रकरणातील आणि स्वतःच्या संचिताला धन्यता देणारा गोड आणि चिंतनी अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल हो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतात की मी माझं संचित धन्य समजतो, धन्य मानतो. कशावरून तर माझी प्रीती नामचिंतनाच्या ठिकाणी जडली त्यावर. आणि आता मी खरोखर धन्य झालो. का? आता मला काळाची भीती राहिली नाही. काळाची भीती संपली, अर्थात तुमच्या जन्म मरणाची निवृत्ती झाली. मग जन्म मरणाच्या निवृत्तीनंतर परमार्थामध्ये प्राप्त होणारं प्रयोजन काय? तर महाराज सांगतात आता यानंतर संतांच्या संगतीमध्ये सदा सर्व काळ ब्रह्मरसाचं सेवन करायचं. आणि शेवटी महाराज म्हणतात तो ब्रह्मरस असा आहे, तो कितीही सेवन करा त्याचा कधी कंटाळा येत नाही. अनेक वेळा तो सेवन करावा असा वाटतो. हा अभंगातील अगदी सरळ सरळ अर्थ आहे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने थोडासा परिहार देणं गरजेचं आहे की श्री हरिहर केशव गोविंद महाराज बन, बेलापूर खुर्द, हरिहर केशव गोविंद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण दत्तोबा महाराज खानवेलकर यांची प्रेरणा, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण तात्या नाना भगत पुजारी, हरिभक्तीपरायण तात्या नाना पुजारी, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधवराव महाराज भगत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज बाराहते आणि आपणा सर्वांचं असणारं श्रद्धास्थान, सर्वांचे गुरुस्थानी असणारे परमपूज्य गुरुवर्य महंत श्री हरिभक्तीपरायण बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब यांच्या कुशल अशा अधिपत्याखाली व हरिभक्तीपरायण भानुदास महाराज यांच्या सहकार्याने संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 45व अगदी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या श्रद्धेनं, अगदी मोठ्या उत्साहानं हा सप्ताह संपन्न होत असतो. मोठ्या भक्तिभावाने आपण हा उत्सव साजरा करता. याही वर्षी आपण सर्व या ठिकाणी या सप्ताह करता अगदी तन मन धनाने सक्रिय आहात. त्यामध्ये विशेषतः श्री हरिहर केशव गोविंद महाराज बन सर्व विश्वस्त संस्थांचे असणारे सन्माननीय अध्यक्ष सतीशराव भगत, त्याचप्रमाणे सर्व विश्वस्त संस्थांचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित असणारी आमची सगळी संत मंडळी, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण संजय महाराज सिरसाट आहेत, आमचे हरिभक्तीपरायण कोतकर महाराज, बाप्पू महाराज कोतकर, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण मुठे महाराज, बाकीची सगळी आमचे कुणाल महाराज, इकडं प्रथमेश महाराज, सागर महाराज, विनेकरी महाराज, आमच्या सर्व माता भगिनी, सर्व आमची
तरुण तडफदार युवक, सर्व भजनी मंडळ, म्हणजे ज्ञानदेव माऊली पुजारी, आता सर्वांचाच नाम उल्लेख करणं शक्य नाही कारण उपस्थित असणारे आपण सर्वची सर्व. हो. आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन या संस्थांवर होत आहे आणि हे अतिशय प्राचीन संस्थान आहे, पुरातन संस्थान आहे आणि या संस्थांचं खूप मोठं असं वैभव आहे आणि ते वैभव देखील आपण सर्वांनी ते जपावं. आपण सर्व जपत आहात आणि संस्थांचा एकंदरीत कार्यकाळ जर आपण पाहिला, आता हे पहिल्यासारखं संस्थान राहिलं नाही. हो, खूप अशा प्रकारे सुधारणा, अतिशय नियोजन, आखीव रेखीव, अतिशय सुंदर अशा प्रकारची संस्थांची विकासात्मक कामं चालू आहे. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि उपस्थित असणारे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला बेलापूर परिसर, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ मंडळी, उक्कलगाव आमचे मोरे सर वगैरे, केसापूरचे आमच्या फत्तेबाद श्री क्षेत्र आळंदी, दिंडी सोहळ्यातील आमचे पवार आप्पा आहेत, आमचे गणपत दादा देवकर वगैरे, ही सगळी मंडळी पहिल्यापासून आपला ऋणानुबंध जपत आलेले आहात आणि आमच्या फत्तेबाद श्री क्षेत्र आळंदी या पायी दिंडी सोहळ्याचे असणारे आमचे मार्गदर्शक, सोहळ्याकरता विशेष अशा प्रकारचं लक्ष घालून सोहळ्याची वाटचाल अतिशय सुंदर अशा प्रकारे आमचे BM पुजारी साहेब, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कारण धन्यवाद द्यायचे असे बाबांना सर्व कल्पना आहे. मागच्या वर्षी आम्ही संकल्प केला होता सर्व वारकऱ्यांनी की आपल्या दिंडी सोहळ्याचा रथ जुना झालेला आहे, आपल्याला नवीन रथ बनवायचा. मग हे आमचे BM पुजारी साहेब, आमचे कुर्हे बाबा, संजय महाराज, ज्ञानदेव माऊली, आमचे पवार आप्पा वगैरे, ही सगळी आपल्या पंचक्रोशीतील सर्व वारकरी, माझ्यापर्यंत त्यांनी कुठल्याच प्रकारचं तक्रार येऊ न देता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये, ज्याचे त्याचे प्रेमाचे लोकांकडून जवळजवळ महाराज 3 लाखाचा रथ सुंदर अशा प्रकारचा बनवला. त्यामध्ये आपल्या बेलापूर, बुद्रुक, बेलापूर, खुर्द, केसापूर आणि संस्थान बन या परिसरातील सर्व भाविकांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून चांगल्या प्रकारची मदत केली. सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विठ्ठल धन्य मी मानेन आपुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडिया बाही काळा हाती. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा नामपर प्रकरणात, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे की प्रथम दिवसाचं कीर्तन हे नामपर प्रकरणातून नामाचं महत्व प्रतिपादन करणारं असावं. कारण वारकरी संप्रदायाने जे काय आपल्याला शिष्टाचार घालून दिले ते आपण पुढे चालवायचे असतात. म्हणून नामाचं महत्व प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. नामाचं महत्व का, तर कुठल्याही कार्यामध्ये प्रथमता आपल्या इष्ट देवतेचं चिंतन करावं. जीव हा कार्य करण्याच्या बाबतीत स्वतंत्र आहे, पण आपण सुरू केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल याकरता मात्र आपण पारतंत्र आहोत. मग आपण सुरू केलेलं कार्य जर निर्विघ्नपणे पार पडावं असं जर वाटत असेल तर त्या कार्यामध्ये आपल्या इष्ट देवतेचं आपण चिंतन केलं पाहिजे. अर्थात त्या इष्ट देवतेची कृपाशक्ती कार्याच्या पाठीशी उभी राहते आणि आपण सुरू केलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडतं, असा आपल्या वारकरी संप्रदायाचा काय आहे, दंडक आहे. हो, आरंभी आवडी आदरी
आले नाम हो किंवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे, कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर कळावं. कार्य होऊन गेलं आणि नंतर कळलं, मग ते कळून देखील न कळण्यात जमा ठरतं. सप्ताह संपला, काल्याच्या कीर्तनात कळलं की इथे 7 दिवस सेवा करावी लागते, भक्ती करावी लागते, नामचिंतन करावं लागतं, साधना करावी लागते, पारायण करावं लागतं, हरिपाठ करावा लागतो, काकडा करावा लागतो, श्रवण भक्ती करावी लागते, अन्नदान करावं लागतं. हे कधी कळलं? काल्याच्या दिवशी. कळून काय उपयोग आहे का? मग आज जर कळलं तर राहिलेले 7 दिवस आपले भगवत नामचिंतनामध्ये जातील. विठ्ठल विठ्ठल ओ. आणि म्हणून असं नामाचंच महत्व प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. नामपर प्रकरणातील, पण या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आज स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. संत श्रेष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझं संचित धन्य समजतो, धन्य मानतो. का? तर माझी प्रीती, माझं प्रेम, माझा जिव्हाळा केवळ भगवंताच्या नामचिंतनाच्या ठिकाणी जडला, आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने संचिताला काय करतो? धन्यता देतो. विठ्ठल ओ धन्य मी मानीन आपुले संचित. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझं संचित धन्य समजतो, धन्य मानतो. पण प्रश्न निर्माण होतो, संचित नावाची अशी वस्तू आहे ती दिसत नाही, दिसण्यापासून ती वेगळी असते. मग दिसत नाही म्हणून ती नाही असं पण नाही, ती मानावी लागते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी मानतो. पण महाराज, जी वस्तू दिसत नाही ती तुम्ही मानता, कशावरून मानता? महाराज सांगतात, जगात अशा बऱ्याच वस्तू असतात, त्या दिसण्यापासून वेगळ्या असतात. त्या दिसत नाही म्हणून त्या नाही असं पण नाही, तर त्या कार्यरूपाने मानाव्या लागतात. अशा कितीतरी वस्तू. समजा फुल आहे, फुलामध्ये सुगंध आहे, दिसतो का? नाही. मग फुलात सुगंध नाही का? लाकूड आहे, लाकडामध्ये अग्नी, अग्नी दिसतो का? दिसत नाही म्हणून नाही का? दूध आहे, दुधामध्ये तूप आहे, पण दिसत नाही. दिसत नाही म्हणून दुधात तूप नाही असं नाही, त्याकरता काही प्रक्रिया असतात. ज्ञानोबराय हरिपाठातून सांगतात, मंथोनी नवनीता तैसे घ्यानंता वाया व्यर्थ वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ सांडी मार्ग. मंथोनी नवनीता तैसे घ्यानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. भूक असते, भूक ती दिसत नाही. दिसत नाही म्हणून ती नाही असं नाही. मग अशा बऱ्याच वस्तू शास्त्रकार सांगतात, जगदाद यदि नो करता कुलालेनम विना घटाः चित्रकार विनो चित्रम तत्एव भवेद यथा.
कदाचित आपल्याला चित्रकार दिसत नसेल, पण चित्र डोळ्यासमोर आहे. सुवर्णकार दिसत नसेल, अलंकार घडवलेले. कुंभार दिसत नसेल, घट घडवलेला आहे. शिवणारा दिसत नसेल, शर्ट शिवलेला आहे. तसा जगाचा व्यवहार चालवणारा दिसत नसेल, पण व्यवहार चालू आहे. ज्या अर्थी जगाचा व्यवहार सुरळीत चालू आहे, त्या अर्थी एवढा मोठा व्यवहार चालवणारी जगाच्या पाठीवर एखादी तरी शक्ती असली पाहिजे. मग जसं चित्रकाराशिवाय चित्र नाही, कुंभाराशिवाय घट नाही, घडवणाऱ्याशिवाय अलंकार नाही, शिवणाऱ्याशिवाय शर्ट नाही, ह्या गोष्टी जशा कार्यरूपाने मानायच्या असतात, तसं तुमचं आमचं संचित जरी दिसत नसलं, ते नाही असं नाही, ते मानावं लागतं. तुकोबराय म्हणतात, मी मानतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज, जी गोष्ट दिसत नाही ती तुम्ही मानता, एवढ्यावर आमचं समाधान होत नाही. जी गोष्ट दिसतच नाही ती तुम्ही मानता, मग कशावरून मानता? मग महाराज थोडं शास्त्रातून बोलायला लागले. महाराज म्हटले, हे पहा, आपल्या शास्त्रामध्ये, अध्यात्मामध्ये 3 प्रकारची प्रमाणं मांडली जातात. पहिलं प्रमाण आहे ते प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं शब्द प्रमाण आणि तिसरं अनुमान प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण त्याला म्हटलं जातं की जी गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसते तिला म्हणावं प्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे इथे शंका घ्यायचं काही कारण नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्ष दिसतात ते प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हटलं की प्रत्येक इंद्रियांचं प्रत्यक्ष वेगळं असतं. नेत्राचं प्रत्यक्ष वेगळं, कर्णाचं प्रत्यक्ष वेगळं, त्वचेचं प्रत्यक्ष वेगळं. हे शास्त्रातलं पहिलं प्रमाण आहे. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तिला म्हणावं प्रत्यक्ष प्रमाण. दुसरं प्रमाण शास्त्रामध्ये सांगितलं शब्द प्रमाण. आता ऐका, जी गोष्ट प्रत्यक्ष दिसत नाही, फक्त ऐकू येते, आणि ऐकण्यावरून जी मांडली जाते तिला म्हणावं शब्द प्रमाण. दिसत नाही, फक्त ऐकायची आणि ऐकण्यावरून मानायची. समजा उदाहरणार्थ तुमच्या सासूरवाडीवरून तुम्हाला फोन आला, काय तुम्हाला मुलगा झाला. आपण इकडे लगेच पेढे वाटायला सुरुवात केली. पेढे घेणारे म्हणतात, कशाचे पेढे? पण पठ्ठ्याला मुलगा झाला. पाहिला का? नाही. पेढे कशावरून? काही अनुमान केलं का? मग तो सांगतो, अहो फोन आला, फोन. म्हणजे जी गोष्ट कानाने ऐकली आणि ऐकण्यावरून जी मांडली गेली तिला काय म्हणायचं? शब्द प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. आणि एक लक्षात ठेवा, आपलं पूर्ण शास्त्र हे शब्द प्रमाणावर अवलंबून. बऱ्याच वेळा बोलता बोलता आपण बोलतो, काय आमचं शास्त्र सांगतं, आमचं अध्यात्म सांगतं, आमचं शास्त्र सांगतं. आपण कधी शास्त्र पाहिलं? पण बोलताना काय बोलतो? नाही हो, शास्त्र सांगत. आता इथे सुद्धा बऱ्याचशा शंका कुशंका आहेत. कुमारील नावाचे भट्ट होऊन गेले. कुमारील भट्ट एकदम वेद निष्णात, आणि लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही जो वेद मानता तो वेद आम्हाला मान्य नाही, तो सत्य नाही का? लोक म्हटले, मग आम्ही जसं सांगू तसं करताल का? आता तेवढी श्रद्धा त्यांची वेदावर होती. ते कुमारील भट्ट म्हणजे काय सामान्य नव्हते. त्यांच्या घरचे पशु पक्षी वेदाच्या श्रुती म्हणत होते. लोकांनी काय सांगितलं असेल त्यांना? असं करा म्हटले, जगातलं एकदम उंचच्या उंच शिखरावर जायचं,
त्या शिखरावरून खाली उडी टाकायची. जर तुम्हाला काहीच झालं नाही तर आम्ही समजू तुमचा वेद सत्य आणि तो आम्हाला मान्य राहील. श्रद्धा होती तेवढी. ते म्हटले काय हरकत नाही, जगातलं जे एकदम उंचची उंच शिखर असेल ना त्या शिखरावर जातो. कारण श्रद्धा फार महत्वाची. श्रद्धेला फार महत्व आहे आपल्या अध्यात्मामध्ये. श्रद्धेचा तो केवळ ओतल असेल. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल महाराज खुले बाबा पाठातून नेहमी सांगायचे, माणसानं भिंतीवरच्या खुंटीवर जरी श्रद्धा ठेवली, भिंतीवरची खुंट, तर ती खुंट सुद्धा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांचे शब्द आहे. शब्द तुम्ही श्रद्धा दगडावर ठेवा, त्याला फळ मिळणार. मी नेहमी विनोदानं सांगत असतो, डॉक्टर आणि डॉक्टरीन पिक्चर पाहण्याकरता थिएटरमध्ये गेले. डॉक्टरनीचं पोट दुखायला लागलं. अधून मधून डॉक्टरला म्हणायचे, चला बरं बाहेर, माझं फार पोट दुखतं, चला बाहेर. डॉक्टर म्हणले, थांबा आता पुढं फक्त एक भाग राहिला, पुढं फार गंमत आहे, शेवट खूप सुंदर आहे. आपण माझं पोट दुखतं ना. डॉक्टरनी खिशात हात घातला, असं करा म्हटले, एवढी गोळी सगळा. थिएटर मध्ये सगळा अंधार होता. त्या मॅडमनी गोळी घेतली, तोंडात टाकली, चघळली. 5 मिनिटात पोट राहिलं. किती? 5 मिनिटात. पिक्चर सुटल्यानंतर दोघंही बाहेर आले. डॉक्टरने विचारलं, कस काय पोटाची तब्येत? अहो म्हणे 5च मिनिटात पोट राहिलं. अशी कोणती गोळी होती? डॉक्टर म्हटले, गोळी फक्त चघळायला दिली, गिळायची नव्हती. मॅडम म्हटले, अहो मी अजून चघळते. चघळता? दाखवा बरं. त्यांनी पुन्हा ती गोळी हातावर घेतली. अहो ती गोळी नव्हती, ती होती शर्टाची गुंडी. तरी पोट राहिलं. का? श्रद्धा. डॉक्टर. विनोदाचा भाग सोडा. डॉक्टरवर श्रद्धा ठेवून शर्टाची गुंडी जर तुम्हाला फळ देत असेल, तर खऱ्या अर्थाने आमच्या शास्त्रावर, आमच्या अध्यात्मावर, आमच्या भगवंतावर, आमच्या संतांवर, आमच्या ग्रंथांवर जर श्रद्धा ठेवली, त्याचं फळ मिळणार नाही. कुमारील भट्टांची तेवढी श्रद्धा होती. वेद घेतला, छातीशी धरला, सरसर अगदी ते शिखर चढून गेले आणि तिथून एक वाक्य उच्चारलं. काय? यदी वेदाम प्रमाणस्तु जीवेतम. जर वेद सत्य असेल तर मला काहीच होणार नाही, असं म्हटले आणि धाड दिशी खाली उडी टाकून दिली. लोक म्हटले, आता यांची पुढची तयारी करा. पण अक्षरशः काहीच झालं नाही. फक्त न कळत थोडीशी गवताची काडी डोळ्याखाली अशी थोडी वर खडली. थोडा घसरा बसला आणि तो सुद्धा सहन झाला नाही. पुन्हा देवाशी वाद घालू लागले. देवा, वेद सत्य, वेद जर सत्य आहे, माझ्या डोळ्याला गवताची काडी का लागली? हे हुशार विद्यार्थ्याचं लक्षण आहे. एखादा विद्यार्थी हुशार असावा, परीक्षेमध्ये फक्त अर्धा मार्क कमी पडावा. किती? अर्धा. तरी तो विद्यार्थी शिक्षकाशी वाद घालतो, माझा अर्धा मार्क गेला कुठं? कसा गेला? का गेला? मला दाखवा, मला सांगा. त्याला भेटत 35% तो म्हटला, अरे मला पास व्हायची भ्रांती, 35 पडले त्याच्यात मी एवढा खुश, आणि तुला 98.5 पडून तू वाद घालतो. तो म्हटला, तुला 35 कसे पडले मला माहिती, पण अभ्यासाकरता मी काय केलेलं आहे हे तुला माहिती आहे का? न विद्या न तुराम न. मी रात्रंदिवस अगदी काबड कष्ट केले, डोळ्यात तेल घालून, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, झोप कमी, जेवण कमी, एवढे परिश्रम घेतले, एवढा अभ्यास केला,
एवढी मेहनत केली, मग माझा अर्धा मार्क जातो. विद्या तुराणाम न सुखम न निद्रा. हे जसं हुशार विद्यार्थी सहन करत नाही, तसे कुमारील भट्ट देवाकडे गेले, देवाशी वाद घालू लागले. वेद सत्य आहे ना, मग डोळ्याला गवताची काडी का लागली? देवानी सांगितलं वाक्य पुन्हा उच्चारा. त्या क्षणाला तुम्ही कोणतं वाक्य उच्चारलं होतं? ते म्हटले यदी वेदाम प्रमाणस्तु जीवितम. म्हणजे मग तुमचा इथेच घोटाळा झाला. संस्कृत मध्ये यदी म्हणजे जर, जर म्हटलं की पुढे काय येतो? तर. म्हणजे ते वाक्य उच्चारत असताना तुमच्या ठिकाणी थोडासा विकल्प, बरोबर आहे का नाही, थोडीशी संशय वृत्ती आली. तुम्ही काय म्हटले? जर वेद सत्य असेल तर मला काहीच होणार नाही. मग तुम्ही हा जर वापरल्यामुळे तुमच्या डोळ्याला तो तर शिरला, दुसरं काही कारण नाही. मग म्हटले आपल्या अध्यात्मामध्ये एवढं सहन होत नाही का? नाही होत. हा मार्गच असा आहे की ते थोडं सुद्धा खपत नाही. थोडं माऊली तर स्पष्ट सांगतात, आधी जरी तो व्यभिचारी, अगोदरचा किती मूर्खातला मूर्ख असू द्या, त्याला इथे प्रवेश आहे. पण इथे आल्यानंतर तीळ मात्र सुद्धा मूर्खपणा चालत नाही. विठ्ठल विठ्ठल सत्य घटना, सत्य. गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज. आता जशी कीर्तना प्रवचना करता हजारोनी लोक असतात, त्या काळी स्वामी महाराजांच्या केवळ काकडा भजना करता किमान हलक्या हाती पहाटे 4 वाजता किमान 4 ते 5 हजार लोक असायचे. पहाटची वेळ. सत्य घटना आहे, अगदी सत्य प्रसंग आहे. पुण्यातली घटना आहे. स्वामी महाराजांचं काकडा भजन चालू, आणि त्या भजनामध्ये त्या काळचे असणारे बालगंधर्व नाट्यकार ते देखील त्या भजनात येऊन बसायचे, कारण ते भजनच तसं होतं. महाराजांचे ते स्वर, त्या चाली. आता फार बदल होत चाललेला आहे. इतकी खिचडी होत चालली ना. तुम्ही आजही तुम्ही पहा, संप्रदायाची शुद्ध सांप्रदायिक चाल जर आपण म्हटलो, अंतकरणातल्या शुद्ध लहरी या प्रगट होत असतात, सात्विकपणा जागृत होत असतो. पण आता अशा चाली निघाल्या, त्या ऐकवत सुद्धा नाही. काय ज्याला शुद्ध परमार्थ करायचा ना, आणि नाही म्हटल्यानंतर त्यांना राग येतो. आपण जर म्हटलं काय बोलाय सारखी परिस्थिती राहिली नाही, तर ते बालगंधर्व रोज काकडा भजनाला यायचे. एके दिवशी त्यांचे शिष्यमंडळ स्वामी महाराजांकडे गेले, दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज आमचे बालगंधर्व रोज तुमचं काकडा भजन ऐकण्याकरता येतात. स्वामी महाराज म्हटले, आनंद आहे, काकडा सर्वांकरता येतात, आनंद नाही. पण महाराज आमची पण एक इच्छा आहे. बोला म्हणे. जसे आमचे बालगंधर्व तुमचं भजन ऐकण्याकरता येतात ना, तुम्ही सुद्धा एक का होईना दिवस, एक का होईना त्यांचं नाटक ऐकण्याकरता यावं म्हणे. महाराज म्हटले, येण्यास हरकत नाही, पण मी जर आज नाटकात येऊन बसलो तर माझ्या नंतरची पुढची परमार्थिक पिढी ही तमाशाला जाऊन बसेल, आणि म्हणून मी येऊ शकत नाही. याला म्हणतात वारकरी संप्रदायाची आचारसंहिता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
कशा करता बोलतो की आपलं सगळं अध्यात्मशास्त्र हे शब्द प्रमाणावर अवलंबून आहे. शब्द प्रमाण त्याला म्हटलं जातं का जी गोष्ट प्रत्यक्ष दिसत नाही फक्त ऐकू येते आणि ऐकण्यावरून जी मांडली जाते तिला म्हणावं शब्द प्रमाण. तिसरं प्रमाण शास्त्रामध्ये सांगितलं जातं त्याला अनुमान प्रमाण म्हणतात. आता अनुमान प्रमाणाची साधी सोपी सुटसुटीत व्याख्या, जी गोष्ट दिसतही नाही ऐकूही येत नाही तरी ती मानावी लागते. माऊली सांगतात भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. अरे जे अर्थी उत्तम प्रकारचं पीक आहे ते अर्थी जमीन कसदार असली पाहिजे. जे अर्थी मुलांची वर्तणूक चांगली ते अर्थी हे मुलं कुल संपन्न घराण्यात जन्माला आली असली पाहिजे. जे अर्थी कीर्तनामध्ये प्रसन्न चेहरा आहे ते अर्थी कीर्तनाची मनापासून आवड असली पाहिजे. नाही तर उग जांभळ्यात देत बसलं नाही का, जांभळ्याच देत घड्याळाकडेच पाहत, समजा हे यांच्या डोक्यावरून चाललं. म्हणजे जी गोष्ट दिसत नाही ऐकू येत नाही तरी ती मानायची. अनुमान प्रमाणाची साधी सोपी सुटसुटीत व्याख्या, जे अर्थी ते अर्थी. जे अर्थी हे असं आहे ते अर्थी ते तसं असलं पाहिजे. बरोबर आहे. पाऊस झालेलं कोणी सांगत नाही, ऐकू येत नाही दिसत नाही काही नाही. पण जे अर्थी नद्यांना वढ्या नाल्यांना पूर चालले ते अर्थी तिथं वरती कुठंतरी पाऊस. जे अर्थी लांब कुठंतरी धूर दिसतो ते अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणायचं. अनुमान प्रमाणाबद्दल वैकुंठवाशी ब्रह्मीभूत सद्गुरु रघुनाथ बाबा उमरेकर महाराज इतका गोड एक मार्मिक दृष्टांत द्यायचे. एक आंधळ होतं त्याला एक डोळस रस्त्याने घेऊन चालला. ते डोळस म्हटलं बाबा थोड्या वेळ थांबता का. कशा करता. अहो म्हणे पहा ना रस्त्याच्या कडेला असा हिरवागार सुंदर भोपळ्याचा वेल आहे म्हणे, आणि असे कवळे लसलशीत भोपळे एकदम रस्त्याच्या कडाला आहे, तुम्ही थांबा मी 10-5 घेऊन येतो. ते आंधळ म्हणे कशाला बोजा घेतो का. अरे म्हणे ते सगळे कडू आहे. आता आंधळ्यातला ना आपल्यातला एवढाच फरक आहे, त्यांना जे दिसत ते आपल्याला दिसत नाही ना आपल्याला जे दिसत ते त्यांना दिसत नाही. आंधळे फक्त डोळ्यांनी आंधळे पण अंतर्ज्ञानी. म्हणे कडू कशावरून. अरे जे अर्थी भर रस्त्याच्या कडेला लोकांनी एवढे भोपळे ठेवले ते अर्थी हे सगळे भोपळे कसे असले पाहिजे. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. विठ्ठल आलं का लक्षात. जी गोष्ट दिसत नाही ऐकू येत नाही तरी ती मानायची, तिला म्हणतात अनुमान प्रमाण. आता व्याकरणाच्या भाषेत सांगू का सर. आपल्या व्याकरणामध्ये काही नियम आहे, तसे भरपूर नियम आहे, पण महत्वाचे 2 नियम सांगतो. विशिष्ट प्रकारच्या खुणा ह्या विशिष्ट प्रकारचा अर्थबोध करतात आणि विशिष्ट प्रकारचा ध्वनी हा देखील विशिष्ट प्रकारचा काय करतो अर्थबोध करतो. आपण सगळे सुज्ञ. कल्पना करा पलीकडच्या बांधावर एखादा ग्रस्त उभा आहे, तो काही न बोलता नुसती अशी खून केली, काय अर्थ लावतो आपण. आपल्याला हा तिकडे बोलू राहील. बरोबर आहे. दुपारी एखाद्याचं लग्न आटपून गावात येऊन अगदी ओट्यावर बसले आणि गप्पा चालल्या. एकाने विचारलं कसं काय लग्न. हे काहीच बोलत नव्हतं, नुसतं असं करायचं. काय पाहायचं तिथं म्हणजे याचा अर्थ लग्न कसं झालं, चांगलं झालं. खुणावर एखाद्याच्या घरापुढं 5-50 लोक एकत्र बसलेले, गंभीर परिस्थिती, कोणी कोणाशी बोलना, वातावरण अतिशय उदास. काय अर्थ लावायचं. जे अर्थी इथे अशी परिस्थिती आहे
ते अर्थी इथे कोणाचा तरी साखरपुडा नाही, किंवा भर दुपारची वेळ, चैत्रातला महिना, आपण अगदी अंगणामध्ये लिंबाच्या झाडाखाली बाजावर आराम करतोय आणि त्या दुपारच्या भर उन्हाळ्यात शेजारच्या गावावरून आपल्या कानावर असा ध्वनी आला, कसा? स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. काय अर्थ लावायचा आपण? अरे जे अर्थी शेजारच्या गावामध्ये असा आवाज येतो ते अर्थी त्या गावात कोणीतरी गेलं नाही. म्हणजे तो विशिष्ट प्रकारचा ध्वनी आपल्याला विशिष्ट प्रकारचा काय करतो? अर्थबोध करतो. तसं अनुमान प्रमाण दिसत नाही, ऐकू येत नाही, पण ते नाही असं नाही, ते अनुमान प्रमाण त्याला म्हणायचं की जी गोष्ट दिसत नाही, ऐकू येत नाही, तरी ती मानावी लागते. तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संचित नावाची गोष्ट वस्तू देखील अशीच आहे, ती दिसण्यापासून वेगळी आहे, पण ती नाही असं नाही, तर ती मानावी लागते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी मानतो अभंगाचं प्रथम चरण. धन्य मी मानीन आपुले संचित, 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 आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित. राहिलीची प्रीत तुझ्या नामे, राहिलीची प्रीत तुझ्या नामे, राहिलीचे प्रेम तुझे नामे, राहिलीचे प्रेम तुझे नामे, राहिलीची प्रीत तुझ्या नामे, राहिलीची प्रीत तुझ्या नामे, राहिलीचे प्रेम तुझे नामे, राहिलीचे प्रेम तुझे नामे. धन्य झालो आता याची सध्या राये, धन्य झालो आता याची सध्या राये, धन्य झालो आता याची सध्या आहे, धन्य झालो आता याची सध्या आहे. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीचे प्रीत तुझे नामी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी माझं संचित धन्य समजतो, धन्य मानतो. कशावरून? तर माझी प्रीती, माझं प्रेम, माझा जिव्हाळा भगवत नामचिंतनाच्या ठिकाणी जडला, आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी माझ्या संचिताला धन्यता देतो. धन्य मी मानीन आपुले संचित. इथपर्यंत आपण आलो. पण महाराज नामस्मरण तर सर्वच करतात, नामस्मरण कोण करत नाही? महाराज म्हटले, नामस्मरण करणारे जगात भरपूर सापडतील. राम नाम तो सब कुछ कहे, ठक ठाकूर और चोर. प्रत्येक जण देवाचं नाव घेतो. पण महाराजांना हे म्हणायचंय, अरे नामस्मरण करणारे भरपूर आहे, पण जिव्हाळ्याने, प्रेमाने, श्रद्धेनं नामस्मरण करणारे किती?
तो जिव्हाळा, ते प्रेम, ती श्रद्धा, तो भाव माझा नामस्मरणाच्या ठिकाणी, नामचिंतनाच्या ठिकाणी जडला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी माझ्या संचिताला काय करतो, धन्यता देतो. धन्य मी मानीन आपुले संचित. नामस्मरण करणारे भरपूर आहे जगामध्ये, पण महाराजांना एवढंच सांगायचंय, श्रद्धेने नामस्मरण करणारी किती, त्या नामस्मरणाच्या ठिकाणी श्रद्धा, भाव, जिव्हाळा असणारी किती. याकरता महाराज काही दाखले देतात. महाराज उदाहरण देतात. समजा, कल्पना करा, आपली आई गेली, आपण रडतो. आपल्यापेक्षा आपली पत्नी डबल रडते, बरोबर आहे ना. आता रडण्याच्या क्रिया दोघांच्या पण आहे. आई गेल्यावर आपणही रडतो, पत्नी रडते. पण खरं सांगा, ओरिजिनल रडणं आपलं का पत्नीचं? आपण रडतो म्हणजे आई तू गेलीस, आम्ही पोरके झालो, उघडे पडलो, छत्र हरवलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, अशी आमची अवस्था झाली. आई तू गेलीस, कशी गेलीस, कशी गेलीस, असं म्हणू म्हणू रडतो. आणि आपली पत्नी आपल्यापेक्षा डबल रडते. आपण म्हणतो कशी गेलीस, कशी गेलीस, ती म्हणती बरी गेलीस, बरी गेलीस. का? अहो, त्या सासूच्या मरण्यामध्ये सुनाला प्रमोशन मिळत असतं, सगळे अधिकार त्या सुनाकडे येत असतात, पण व्यवहार म्हणून रडावं लागतं. पण रडण्यामध्ये प्रेम आहे का? मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सासूसाठी रडे सुन, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. आणि त्याही पुढचं उदाहरण महाराज सांगतात, आईसाठी रडे लेक, भाव अंतरीचा एक, भाव अंतरीचा एक, भाव अंतरीचा एक. तसे नामस्मरण करणारे भरपूर आहे जगामध्ये, पण श्रद्धेनं, प्रेमानं, जिव्हाळ्याने नामस्मरण करणारे किती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ती श्रद्धा, ते प्रेम, तो जिव्हाळा माझा नामचिंतनाच्या ठिकाणी जडला. म्हणून मी माझ्या संचिताला धन्यता देतो आणि संचित माझं धन्य मानतो. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. आता महाराज म्हणतात, आता मी खरोखर धन्य झालो. का? तर आता मला काळाची भीती राहिली नाही. अभंगाचं धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो याची संदेह नाही. धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो आता, याची संदेह नाही. धन्य झालो आता,
संदेह नाही न पडे या बाई काळात धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे या बाई काळात रामकृष्ण हरी धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे या बाई काळात धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे या बाई काळात रामकृष्ण हरी धन्य झालो याची संदेह नाही धन्य झालो याची संदेह धन्य मी मानिन आपुले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पड्या बाही काळाती तुकोबराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात का तर माझी प्रीती माझं प्रेम भगवत नामचिंतनाच्या ठिकाणी जडलं आणि अजून माझा काय फायदा झाला तर आता मला काळाची भीती राहिली नाही पण महाराज काळाची भीती नाही असा माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही देवाला धर्माला न मानणारी माणसं सापडतील आम्हाला देव धर्म मान्य नाही पण आम्हाला मरणच मान्य नाही आम्हाला मृत्यू मान्य अशी माणसं सापडतील का अहो मंदिर नसलेली गावाची गावं सापडतील अशी एखादी तरी वाडी आहे का अमक्या अमक्या वाडीमध्ये स्मशानभूमीच नाही कुठेही जा तुम्ही 3 पत्र्याचं शेड ठोकलेलं आहे म्हणजे मृत्यू अशी एक घटना आहे जगाच्या पाठीवर ती प्रत्येकाला मान्य करायची जगद्गुरु तुकोबराय सांगतात मला आता त्या मृत्यूची भीती राहिली नाही काळाची भीती राहिली नाही महाराज असं कसं म्हणतात महाराजांचं सांगण्याचा उद्देश असा आहे जो भगवंताचा नामधारी असतो त्याला मृत्यूची भीती नसते पण महाराज ज्यांनी आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं अशी माणसं आम्ही स्वतः मरतानी पाहिली ज्यांनी आयुष्यात कधीच देवाचं नाव घेतलं नाही ती सुद्धा आम्ही मरतानी पाहतो हे कसं महाराज म्हटले अरे दोघही मरतात जो भगवंताचा नामधारी आहे तोही मरतो ज्यांनी आयुष्यात कधीच नामचिंतन केलं नाही तोही मरतो पण दोन्हींच्या मरण्यामध्ये फरक असतो जो भगवत नामधारी आहे तो मरतो पण एकदाच मरतो आणि भगवत स्वरूपाला प्राप्त होतो जसं जो बिगर नामधारी आहे तोही मरतो महाराज म्हणतात तो नुसता मरत नाही मग तो मरतच राहतो म्हणजे त्याचं चक्र थांबत नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्मायावे किती किती भावे भजेन किती भावे भजेन किती वेळा किती वावे भजे किती वेळा जन्मायावे किती वावे भजे किती वावे भजे किती वावे भजे किती वेळा जन्मायावे किती वावे भजे
गणित नाही जी. भगवान देखील गीतेमध्ये सांगतात, ज्यातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहर्यर्थेन त्वं सोची तुमरशी उपजेते नासी नासिलेते पुनर्पी दिशे ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज सांगतात, जो भगवंताचं नामचिंतन करतो तो एकदा मरतो, आणि जो नामस्मरण करत नाही तो मरत नाही, तर नुसता मरतच राहतो. दोन्हीतल्या मरण्यातला हा फरक आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, न पडिया बाही काळा हाती. आता आपण किती नामचिंतन करा, किती साधना करा, एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. पण जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला, त्यांनी असं एक अलौकिक कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडून आलं. या कलियुगामध्ये अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. ती कोणती? कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. कोणतं? मनुष्य देह घेऊन निज धामा गेले, सदेह वैकुंठ गमन सोहळा. हे शक्य आहे का हो सध्याच्या काळात? पण जगद्गुरु तुकोबरायांनी ते सिद्ध केलं. जगावर ज्याची सत्ता, असा जगाला खाणारा जो काळ, पण त्यांच्या घरी चाकर म्हणून काम करत होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशी. अरे जगा काळ खाय, पण आम्ही माथा दिला पाय. हे तुकोबरायांच्या बाबतीत घडलेलं आहे. एरवी आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या एका जिल्ह्याच्याही एका तालुक्यात, तालुक्याच्याही एका गावात जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म आणि जीवन असलं, पण त्यांच्या कार्याची जर व्यापकता पाहिली, अनुरेणुया थोकडा तुका आकाशाई उघडा, सदेह वैकुंठ गमन. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रत्यक्ष भगवंतांनी येऊन त्यांना सदेह वैकुंठाला घेऊन गेले. हे तुकोबरायांच्या बाबतीत घडलेलं आहे. आपण होतो का पाहायला? पण त्या काळचे कट्टर त्यांचे असणारे विरोधक, ज्यांनी आयुष्यभर जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार कळल्यानंतर ते कट्टर विरोधक सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सामान्य नाही. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. अरे महाराजांचा अधिकार सामान्य नाही. आमच्या समोर, आमच्या डोळ्या देखत जगद्गुरु तुकोबराय विमानात बसून कुठं गेले? वैकुंठाला गेले. न पडेया बाही काळा हाती प्रयाण काळे देवी विमान पाठविले. कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मनुष्य देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. न पडेया बाही काळा हाती. आम्हाला काळाची भीती नाही आणि आम्ही खरोखर धन्य झालो. बरं महाराज, ठीक आहे, तुमची काळाची भीती संपली, मग आता तुमचं पुढचं प्रयोजन काय? अर्थात तुमच्या जन्म मरणाची निवृत्ती झाली. मग जन्म मरणाच्या निवृत्तीनंतर परमार्थामध्ये प्राप्त होणारं प्रयोजन काय? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आता यानंतर सदा सर्व काळ आम्ही काय करणार? तर संतांच्या संगतीमध्ये आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करणार. सदा सर्व काळ आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करणार. अभंगाचं तिसरं ब्रह्मरस भोजन ब्रह्मरस भोजन ब्रह्मरस करो भोजन ब्रह्मरस करो
ब्रह्मरस गडो भोजन पंगती ब्रह्मरस गडो ब्रह्मरस गडो भोजन पंगती ब्रह्मरस ब्रह्मरस हा संताचे संगती संताचे संगती सर्व काळ संताचे संगती सर्व काळ संताचे संगती संताचे संगती सर्व काळ संताचे संगती सर्व झालो आता धन्य झालो आता याचे संदेह धन्य झालो आता धन्य याचे संदेह धन्य झालो धन्य झालो संताचे संगती सर्व संताचे संगती सर्व संताचे संगती सर्व संताचे संगती सर्व ब्रह्मरस करू भोजन पंगती. महाराज सांगतात आता आम्ही सदा सर्व काळ ब्रह्मरसाचं सेवन करणार. पण महाराज पुन्हा प्रश्न निर्माण होतो, तुम्ही सदा सर्व काळ ब्रह्मरसाचं सेवन करणार, पण एक विषय वृत्तीला कायम आवडत नाही, आवडलाच तर प्राप्त होत नाही, आणि प्राप्त झालाच त्याच्या प्रारब्धानुसार तर शेवटपर्यंत त्याची भोक्तृत्व शक्ती टिकून राहत नाही. एक विषय वृत्तीला कायम आवडेल का? नाही आवडू शकत. साधं कल्पना करा, साधं उदाहरण देतो तुम्हाला. समजा एखाद्याला पिठलं फार आवडतं, काय पिठलं, आणि एक महिनाभर जर आपण त्याच्या पुढं पिठलंच मांडलं, उठलं का पिठलं, उठलं का पिठलं, चालन का? पिठल्याला वैतागून त्यांनी ठरवलं, चला 4-2 दिवस जाऊ एखाद्या पाहुण्याकडे. वैताग आला. तिथं जाऊन त्या पाहुण्याला कळलं, बेलापूरच्या पाहुण्याला पिठलं लय आवडत. त्यांनी पुन्हा पिठलं आपल्या पुढं मांडलं. मनात का होईना आपण म्हणू, यानं आपल्याला इथं पण गाठलं, आता पार मन विटलं. म्हणजे एक विषय वृत्तीला कायम आवडत नाही, आवडलाच तर प्राप्त होत नाही, आणि झालाच प्राप्त तर शेवटपर्यंत भोक्तृत्व शक्ती टिकून राहत नाही. शेवटपर्यंत भोक्तृत्व शक्ती टिकतच नाही आपली. कीर्तन संपलं, 70-80 वर्षाचं म्हातारं काठी टेकत टेकत आले, दर्शन घेतलं आणि माझ्या जवळच बसली. बाकीची सगळी भाविक मंडळी दर्शन करून निघून गेली. मी म्हणलं, बाबा का बसले तुम्ही? आता सगळे लोक घरी चालले, तुम्ही का बसले? म्हाताऱ्यानं खिशात हात घातला, माळ काढली, माळ. म्हणे, महाराज आता काय मागचा पुढचा विचार करू नका, आता बिनधास आटकून द्या म्हणे. मी म्हटलं, एवढा उशीर का? म्हाताऱ्यानं असं गोड उत्तर दिलं, नाही घालता तर काय करता म्हणे. आता जर पहिल्यासारखं खाता येत नाही
कळलं ना? म्हणजे खाण्याची इच्छा आहे, पण आता भोक्तृत्व शक्ती काय झालेली आहे, संपलेली आहे. म्हणजे एक विषय वृत्तीला कायम आवडत नाही, आवडला तर प्राप्त होत नाही, प्राप्त झाला तर शेवटपर्यंत टिकून राहत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही सदा सर्व काळ ब्रह्मरसाचं सेवन करू. पण जगद्गुरु तुकोबराय ज्या रसाचं सेवन करतात, वर्णन करतात, तो रसच असा आहे, तो कितीही सेवन करा त्याचा कधी कंटाळा येत नाही, पोट भरल्यासारखं कधी वाटत नाही, तो अनेक वेळा सेवन करावासा वाटतो. शेवटचं चरण, तुका म्हणे पोट खालेचे नादा, तुका म्हणे पोट खालेचे नादा, तुका म्हणे पोट चालेचे तुका म्हणे तुका म्हणे पोट खालेचे नादा, तुका म्हणे पोट खालेचे नादा, तुका म्हणे पोट चालेचे तुका म्हणे पोट चालेचे खादलेची खाय आवडीने, खादलेची खाय आवडीने, धन्य झालो आता याची संजना, धन्य झालो आता याची संजना, खादलेची खाय खादलेची खाय आवडीने, धन्य झालो याची संजना, धन्य झालो याची संजना. न पडे आवाई काळात, न पड्या पाही बड़े आवाई, बड़े
धन्य झालो आता याची सजना. ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे आबाई काळा हाती. तर असो, माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे अभंगावर वेळेचा विचार करून चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अजून अभंगामध्ये भरपूर अर्थ शिल्लक आहे, कारण हे संतांचं वाङ्मय. एक वक्ता अनेक वेळा बोलला काय, आणि अनेक वक्ते अनेक वेळा जरी बोलले तरी या वाङ्मयाचा ठाव लागणार. आणि म्हणून गुरुवर्यांच्या आशीर्वादाने जसा अभंगावर बोलता येईल तसा बोलण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल, घेण्यासारखं असेल ते अवश्य घ्या. एखाद्या गोष्टीचा अतिरेक वाटला असेल, एक बुद्धीचा दोष म्हणून तो मला परत करा. आपणा सर्व ग्रामस्थांना पुन्हा मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. आपला हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, आपलं आराध्य दैवत, आपणा सर्वांचं श्रद्धास्थान, नवे नवे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव, श्री हरिहर केशव गोविंद महाराज संस्थान बन, बेलापूर खुर्द. गेली 45 वर्षाची परंपरा अद्याप चालू आहे आणि आपण आता सुवर्ण महोत्सवापर्यंत पोहोचत आहोत. तो सुवर्ण महोत्सव आपल्याला सुद्धा अतिशय अतिशय म्हणण्यापेक्षा न भूतो न भविष्यती आपल्याला तो सुवर्ण महोत्सव करायचा. त्याकरता आपणा सर्वांचं सहकार्य लागेल. आणि आता ते सर्व आपलं संस्थान कमिटी तो विचार करतीलच, कारण अजून 5 वर्ष जायची. बाबांचं आपल्याला पूर्ण मार्गदर्शन आहे. बाबा आपल्या पाठीशी भक्कम आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राज याची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावी. निश्चित भगवान हरिहर केशव गोविंद आपला तो उत्सव साजरा करून घेतील. उपस्थित असणारे आपण सर्व, या संस्थांवरती प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, आता सर्वांचा नाम उल्लेख मला करणं शक्य नाही, पण तरी बी आपले या संस्थांकरता नेहमी ज्यांचं आपल्याला सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन लाभत आलेलं आहे, त्यामध्ये अशी आपण बरीचशी मंडळी, त्यामध्ये आमचे आदरणीय पुजारी सर, तेही आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सरई पुढं बसलेले आहेत. आमचे द्वारकानाथ पाटील बडदे आहेत. ही सगळीच मंडळी आज खास कीर्तनाकरता आमचे बाळासाहेब बेलापूर वाबळे पाटील, त्यांनी ते संजू महाराजांनी स्टेटस टाकला आजचे कीर्तनकार, त्याच्यामुळं मला आज पब्लिक भरपूर वाटू राहील आज कोणाचं कीर्तन आहे. आणि त्याच्यामुळं भरपूर पहिल्या दिवसाच्या मानाने बाबा आज पूर्ण फुल झालेलं आहे. आपल्याला हे आटोक्यात येणार नाही शेवटपर्यंत. आता मध्ये मेघराजाने थोडीशी अवकृपा केलेली आहे. हा वादळी वारा तो सगळ्याला ते संकट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. शेवटी निसर्ग आहे, आपल्या हातात काही नाही. भगवंताला जसं ठेवायचं, जेवढं द्यायचं तेवढं तो देणार आहे. आपण चिंता करून काही होणार नाही. आणि म्हणून या वातावरणामध्ये आपला सप्ताह आलेला आहे आणि सुंदर अशा प्रकारचं आपण नियोजन सप्ताहाचं केलं. सर्वांना मनापासून धन्यवाद. आमच्या फत्तेबाद श्री क्षेत्र आळंदी दिंडी सोहळ्याकरता आपण सर्व
चांगल्या प्रकारचं सहकार्य करता आणि यावर्षी आमचा सर्व वारकऱ्यांचा संकल्प आहे की ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी आपली साधना केली, जगद्गुरु तुकोबारायांना जिथे साक्षात्कार घडला, प्रत्यक्ष भगवंताची भेट झाली, अशा पवित्र अशा क्षेत्रामध्ये श्री क्षेत्र भंडारा डोंगर, या भंडारा डोंगरावरती आपण या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचं गाथा पारायण आपल्याला करायचं आहे. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याही कार्यक्रमाकरता संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांची साधनेचं ठिकाण श्री क्षेत्र भंडारा डोंगर, त्या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन. आता आपला सप्ताह चालू आहे. सप्ताह संपल्यानंतर आम्ही BM साहेब, संजू भाऊ, आम्ही जाऊ.